पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे हिंजवडी आयटी पार्कमध्ये रस्ते पाण्याखाली गेले. दरम्यान नालेसफाईवरून सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधलाय. पिंपरी चिंचवडमधील पावसामुळे शांतीनगर, इंद्राणीनगर रोड आणि टेल्को रोडवरती सुद्धा पाणी साचलेलं. सर्वत्र पाणी साचल्यामुळे महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली. दिवा, डोंबिवली, कल्याण आणि कल्याण ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय. वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली. दक्षिण रायगडसह जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. महाड, पोलादपूर, अलिबाग, मुरुड, पाली आणि नागाठाणे तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसलाय. तर मासळा, माणगाव आणि इंदापुरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसतोय. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे. अहिल्यानगर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीची कामं खोळंबणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये आता वाढ झाली. अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर भागात निसर्गाची जादू पाहायला मिळते. पावसामुळे परिसरातील झाडं झुडपं हिरवीगार झाल्यामुळे परिसरात हिरवी चादर पसरल्याचा भास निर्माण होतोय. सॅन पनवेल महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरती मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. सुट्टी असल्यामुळे अनेक पर्यटक कर्जत, लोणावळा या ठिकाणी जाण्यासाठी निघाल्यामुळे वाहतूक कोंडीचं चित्र दिसून येत आहे. बीड जिल्ह्यातील 1.5 लाख शेतकऱ्यांच्या 118 कोटींचा विमा वर्षभरानंतर सुद्धा रखडलेला आहे. मागच्या वर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानाची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाहीये. दरम्यान विमा कंपन्यांकडून चालढकल होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आंबेगाव तालुक्यातील एकलहरे इकडे पुणे नाशिक महामार्गावरती कळंब बायपास सुरू होणारा छेदरस्ता हा अपघाताचा ब्लॅक स्पॉट बनतोय. या ठिकाणी अपघात 10 पेक्षा अधिक प्रवाशांनी जीव गमावलाय. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिका आडवी लावत पुणे नाशिक महामार्ग अडवून धरला. छत्रपती संभाजीनगरमध्ये बहुचर्चित आदर्श महिला बँक घोटाळ्यामध्ये 1461 ठेवीदारांचे अडकलेले 7,09,00,000 रुपये ठेवीदारांच्या अकाउंटमध्ये जमा झाले. या ठेवीदारांनी पैसे मिळावेत यासाठी 2 वर्ष आंदोलन केलंय. संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती सांगली जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आलाय. आपत्ती यंत्रणेकडे असलेल्या बोटींसह विविध साहित्यांची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. सांगलीच्या मिरजेमध्ये प्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत पर्यावरण दिन पार पडला. या निमित्ताने महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यामध्ये मिरज आणि शासकीय रुग्णालयात अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. अकोल्यात पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधामध्ये वादग्रस्त वक्तव्य केलेल्या उमेश पुरीच्या निषेधार्थ अकोल्यामध्ये जनसत्याग्रह संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं. बस स्टँड चौकात उमेश पुरीचा पुतळा जाळण्यात आला आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बीडच्या पाटोदा तालुक्यातील उकंडा इकडे तलाव परिसरात हजारो रुपयांचा औषध साठा अर्धवट जळलेल्या अवस्थेमध्ये सापडलेला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह प्राण्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हानिकारक असल्याचं गुरांना विषबाधा होण्याची शक्यता आहे. चांदवड भागामध्ये बिबट्याचा धुमाकूळ अजून सुद्धा सुरू आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एक शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच घराबाहेर झोपलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केलेला आहे. या हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. चिपळूण कराड महामार्गावरील कुंभारली घाटात संरक्षक भिंत कोसळल्यामुळे रस्ता खचण्याचा धोका निर्माण झालाय. त्यामुळे रस्ता खचला तर घाटातील वाहतूक बंद होण्याची भीती वर्तवली जाते. बीडच्या चाकणवाडीकडे आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण या कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यासाठी 5 लाख स्क्वेअर फुटाचा वॉटरप्रूफ मंडप घालण्यात आला आहे. राज्यातील 5,48,000 धान उत्पादक शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. 5 महिने उलटून सुद्धा धान पिकाला बोनस न मिळाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. हिवाळी अधिवेशनामध्ये 20,000 रुपये हेक्टरी बोनस देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते सुद्धा पूर्ण न झाल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. रायगडच्या रोहा शहरामध्ये कुंडलिका नदीच्या तीरावरती उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीचं लोकार्पण खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडलेलं आहे. या कार्यक्रमास आदिती तटकरे यांच्यासह अनिकेत तटकरे सुद्धा उपस्थित होते. पुणे नाशिक महामार्गावरती चाकण शहरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. जुन्नर, नाणेघाट, भीमाशंकरकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांनी महामार्ग ठप्प झालेला आहे. कुडाळमधील नेरूर वाघोसेवाडी या ठिकाणी मॉथ नावाचं दुर्मिळ फुलपाखरू आढळलेलं आहे. आशियातील जंगलामध्ये आढळणारं एक मोठं
सॅच्युरिनेड हे फुलपाखरू आणि फुलपाखरू 12 इंच इतकं मोठं आहे. वर्ध्यात बाल संगोपन योजनेचा बोजवारा उडलेला आहे. जिल्ह्यातील महिला आणि बालविकास विभाग पांढरा हत्ती ठरलेला असून 2,937 लाभार्थी अद्यापही लाभापासून वंचित आहेत. तर एकल महिलांना 2,250 रुपयांचा लाभ मिळाला आहे. संत तुकोबांच्या पालखी सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यासाठी आता देहू देवस्थानची जोरदार तयारी बघायला मिळते. संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ हा देहू ते पंढरपूर दरम्यान पालखी मार्गस्थ होणार असल्यामुळे त्यांना रथाची डागडुजी तसंच चौघडा बैलगाडीचं काम वेगात सुरू आहे. देवसंस्थानने बाहेरून बैलजोडी न मागवता थेट संस्थानच्या मालकीची बैलजोडी खरेदी करून ती रथाला जोंपण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. यासाठी कर्नाटक आणि साताऱ्याहून 2 खिल्लार जातीच्या बैलजोड्या खरेदी करण्यात आल्या. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरात निर्जला एकादशी निमित्ताने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. देशी विदेशी फुलांचा वापर करत ही सजावट करण्यात आली आहे. तर विठ्ठल रुक्मिणीच्या मुख्य मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली आहे. देवाच्या आळंदीत भागवत एकादशीच्या निमित्ताने माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात आकर्षक अशी देशी विदेशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. यावेळेला दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. इंदापूर तालुक्यात सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने भिगवण पोलीस स्टेशनच्या वतीने रूट मार्च काढण्यात आलेला आहे. बकरी ईद आणि धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्ताने नागरिकांमध्ये शांतता आणि सलोखा अबाधित राहावा यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते. बकरी ईद निमित्ताने सोलापुरातील व्यापाऱ्याने तब्बल 190 किलोचा बोकड बाजारामध्ये विक्रीसाठी आणलेला आहे. या बोकडाची किंमत 3 ते 4 लाख रुपयांपर्यंत असून रोज संध्याकाळी 2 लिटर दूध पिण्यासाठी दिलं जात आहे. मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात बकरी ईद पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. मालेगावात मुख्य ईदगाह मैदानासह इतर 14 ईदगाह आणि सर्व मशिदीत लाखो मुस्लिम बांधवांनी ईदची सामूहिक नमाज अदा केली. हिंगोली जिल्ह्यात बकरी ईदचा उत्साह पाहायला मिळतोय. शहरातील औंढा रोड या भागामध्ये ईदगाह मैदानावरती मुस्लिम बांधवांनी सामूहिकरित्या ईदची नमाज अदा केली आहे. सांगलीत बकरी ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलेलं आहे. या निमित्ताने जुना बुधवार रोडवरील ईदगाह मैदानावरती मुस्लिम बांधवांनी बकरी ईदची नमाज अदा केली आहे. पालघरच्या केळवे रिसॉर्टवरती अल्पवयीन मुलीवरती झालेल्या गोळीबार प्रकरणात पालघर पोलिसांची संशयास्पद भूमिका समोर आलेली आहे. रिसॉर्ट मालकासह आरोपीला विनापरवाना गावठी कट्टा बाळगण्यास परवानगी दिल्याची गोष्ट पोलिसांनी तपासातून वगळली. त्यामुळे पोलीस संशयाच्या भोवऱ्यात सापडले. बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावरती हिंदूंना प्रार्थनेची परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ उभाटाकडून घंटानाद आंदोलन करण्यात आले. मंदिर बंद करणाऱ्या प्रशासनाचा उभाटाने निषेध व्यक्त केला आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांनी मध्य प्रदेशातील गोवंश तस्कराच्या एका टोळीचा पर्दाफाश केलेला आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरहून नागपूरकडे येणारी कार ताब्यात घेत पोलिसांनी 6 गायींची सुटका केली. बुलढाण्यात समृद्धी महामार्गावरती ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 33 प्रवासी हे जखमी झाले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अकोल्यात दुचाकीच्या चाकात स्टोल अडकल्यामुळे महिला खाली कोसळली. यावेळेला तिच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. बीडमधील मुलीचं पुण्यामध्ये लग्न झाल्यानंतर तिचा सासरच्या मंडळीने चारित्र्यावरून संशय घेत मारहाण केली आणि त्यानंतर मुलगी झाल्याचा राग मनात ठेवत तिला घराबाहेर देखील काढलं. या प्रकरणी पतीसह सासरच्या 4 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळमधील धक्कादायक प्रकार समोर आलाय. प्रेम प्रकरणातून एका युवकाची हत्या करण्यात आलेली आहे. प्रेयसीच्या आधीच्या प्रियकराने मित्राच्या मदतीने तरुणाची हत्या केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. ज्योतिबा डोंगराच्या निर्जन स्थळी चाकूने वार करत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या करण्यात आलेली आहे. हत्येनंतर पती स्वतः पोलीस ठाण्यामध्ये जात आत्मसमर्पण केलं आहे. मी मातोश्रीवरती चाललोय. शिवतीर्थावरून बाहेर पडताना राज ठाकरेंनी असं विधान केलंय. राज ठाकरेंनी पत्रकारांची फिरकी घेत मातोश्रीवरती चालल्याचं मिश्किल उत्तर दिलंय. मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत शरद पवारांनी मोठं विधान केलेलं आहे.
राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, मात्र त्यांना मतं मिळत नाहीत असं मोठं विधान शरद पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये केलंय. मनसे पक्ष म्हणून शिवसेनेकडे कोणताही प्रस्ताव घेऊन जाणार नाही. आमचा पूर्वानुभव पाहता 2 वेळा शिवसेनेकडे आमचे नेते प्रस्ताव घेऊन गेले होते, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे यावेळेला त्यांनी प्रस्ताव घेऊन चर्चेला यावं असं मोठं विधान मनसेच्या यशवंत किल्लेदार यांनी केलंय. उद्धव आणि राज ठाकरे साहेब एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल आणि त्यांनी एकत्र यावी अशी आमची इच्छा आहे, असं विधान अंबादास दानवेंनी केलंय. मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. कलिना परिसरातील मनसे पदाधिकाऱ्यांसह त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय. सकारात्मक पाऊल टाकायचं तो मागे वळून पाहत नाही. आम्ही भविष्य पाहत आहोत. आमची भूमिका स्पष्ट आहे. महाराष्ट्राचं वर्तमान आणि भविष्य नष्ट करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा करतायत असा टोला राहुल गांधींनी लगावलाय. दिनू मोरयाच्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आदित्य ठाकरे पावसाळ्यापर्यंत जेलमध्ये जातील अशा गोष्टीवरून लक्ष हटावं हा केविलवाणा प्रयत्न आहे अशी टीका मंत्री नितेश राणेंनी केली. गडचिरोलीतील वन विभागाकडून विकास कामांमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे विकास कामं थांबवली तर कारवाई होणार असा थेट इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.